नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोत्यांनी बनवलेलं अतिशय सुरेख असं मोत्यांचं फूल, जे तुम्ही 5 नंबर, 4 नंबर, 8 नंबर कोणत्याही मण्यांमध्ये बनवू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे गुलाबी कलरचे मणी, पांढऱ्या कलरचे मणी, कात्री, सुई आणि दोरा. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा लावून घ्यायचा आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 6 गुलाबी मणी लावून घ्यायचे आणि पहिल्या गुलाबी मणीमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे तिथे एक सर्कल तयार होतं. आता सुई ही सर्व मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची. त्यानंतर सुईमध्ये 7 पांढरे मणी लावून घ्यायचे. पहिला पांढरा मणी सोडून द्यायचा आणि त्याच्यावरच्या एका पांढऱ्या मणीमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. आता हे जे सर्कल आहे ह्या मण्यावरचं, पांढऱ्या मणीवरचं, ते अशा प्रकारे फिरू शकतं, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर ह्या पांढऱ्या मणीमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आता 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पांढरा मणी सोडून द्यायचा, त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे तिथे 2 सर्कल तयार होत आहेत. आता आपल्याला सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता ह्या संपूर्ण पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता आपल्याला इथे 4थं सर्कल तयार करायचं आहे. आता इथे 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहे. अतिशय सोप्या पद्धतीने सांगत आहे मी. त्यानंतर ह्यामधल्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुई ह्या मणीपर्यंत बाहेर काढून घ्यायची. या 2 पांढऱ्या मण्यांमधून बाहेर काढली. आता इथे आपल्याला 1 पांढरा मणी आणि 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे. त्याच्यानंतरचा 1 पांढरा मणी, त्यातूनच सुई बाहेर काढायची. आता ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा निघाला, तर आपल्याला जाताना ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा काढायचा आहे. तर हा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, ह्यामुळे काय होतं, 3 गुलाबी मणी जे आहेत वरचे ते अगदी व्यवस्थित बसतात. एका बाजूने जर दोरा निघाला असेल तर दुसऱ्या बाजूने दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता या संपूर्ण बाजूच्या मण्यांमधून सुई ही फिरवून घ्यायची. आता जाताना ह्या बाजूने दोरा आला होता, तर येताना ह्या बाजूने काढायचा, म्हणजे असं समतोल राहील, म्हणजे असं डिझाईन अगदी व्यवस्थित बसेल. काठावरच्या संपूर्ण पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर ह्या बाजूचे पांढरी मणी, यातून सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची. तर एका मणीपर्यंत घेऊन यायची. आता ह्या पांढऱ्या मणीमधून बाहेर काढून घ्यायची.
जर एका बाजूच्या गुलाबी मणीमधून सुई बाहेर आली असेल तर दुसऱ्या बाजूच्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यामुळे डिझाईन हे मध्ये अगदी घट्ट बसतं. आता सुईमध्ये पुन्हा 7 पांढरे मणी ओवून घ्यायचे. एक पांढरा मणी सोडून द्यायचा. त्याच्या वरच्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे डिझाईन असं फिरतं, तर आपल्याला जसं व्यवस्थित पडतं तसं करायचं आपण. आणि आता ह्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा समोर सरकवून घ्यायचा. आता सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे. एक पांढरा मणी सोडून द्यायचा. त्याच्या समोरच्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता आपल्याला सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. आता ह्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता ह्या 2 पांढरे मणी, त्याच्या बाजूचे 2 पांढरे मणी आणि त्याच्या बाजूचा हा पांढरा मणी, म्हणजे अशा 5 पांढऱ्या मण्यांमधून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि मधल्या 2 पांढऱ्या मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे 4 सर्कल तयार झाले आहेत. आता सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आणि तिथे 1 पांढरा मणी आणि 3 गुलाबी मणी असे ओवून घ्यायचे. आता 3 गुलाबी मणी सोडून द्यायचे आणि त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मणीमधून आणि ह्या पांढऱ्या मणीमधून, जिथून दोरा आपला नव्हता निघाला तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा, ज्यामुळे हे गुलाबी मण्यांचं ट्रँगल वरचं जे आहे ते व्यवस्थित बसेल. त्यानंतर संपूर्ण ह्या काठावरच्या पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. ही अतिशय सोपी पद्धत आहे. म्हणजे सुई ही आपल्याला ह्या खालच्या एका पांढऱ्या मणीपर्यंत आणायची आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या 2 मण्यांमधून दोरा निघाला नाही आहे, तर ह्या बाजूनेच दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता हे 4 पांढरे मणी आणि आता हा जो पांढरा मणी आहे इथून दोरा नव्हता निघाला, म्हणून त्या बाजूने दोरा बाहेर काढून घ्यायचा. यामुळे अगदी व्यवस्थित ते डिझाईन घट्ट बसतं आणि ताठ राहतं. आता समोर गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 7 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आपण आता असे डिझाईन प्रत्येक 2 गुलाबी मण्यांच्या मध्ये तयार करून घेणार आहोत. आता एक पांढरा मणी सोडून त्याच्या वरच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली. आता ह्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. आता सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा मणी सोडून त्याच्या पुढच्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. हे डिझाईन तुम्ही नक्की करून पहा. अतिशय सुरेख असं छान सुंदर डिझाईन आहे.
आता ह्या सर्व पांढऱ्या मण्यांमधून दोरा बाहेर काढून घेतला. आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि मधल्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे चौथा सर्कल तयार होत आहे. आता सुई वरच्या बाजूनी बाहेर न्यायची आहे आणि इथे 1 पांढरा मणी आणि 3 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. आता 3 गुलाबी मणी सोडून त्याच्या समोरचा हा पांढरा मणी यातून सुई बाहेर काढायची आणि ह्या बाजूच्या सर्व पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. दरवेळेस दोरा हा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता ह्या संपूर्ण 5ही मण्यांमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. फक्त शेवटचा जो 5वा पांढरा मणी आहे मधला, ह्या 5व्या पांढऱ्या मणीतून सुई बाहेर काढताना लक्षात ठेवायचं की जर तिथून नसेल काढली आपण जाताना तर त्या पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता समोरच्या एका गुलाबी मणीमधून सुई समोर सरकवून घ्यायची आणि तिथे 7 पांढरे मणी ओवून घ्यायचे. 1 पांढरा मणी सोडून द्यायचा. समोरच्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. या फुलासोबत तुम्ही जर पानांचं डिझाईन सुद्धा ठेवलं तर अतिशय सुरेख दिसतं. मी पानांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, आपण बघू शकता. आता 1 पांढरा मणी सोडून द्यायचा. त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. तिथे 4 पांढरे मणी ओवून घेतले आहे. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा ही डिझाईन करून घ्या. आता हे सेंटरपर्यंत ही सुई घेऊन यायची. हे 2 पांढरे मणी आणि वरचे 3 पांढरे मणी, म्हणजे ह्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली. आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घेतले आणि मधल्या 2 पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. आता वरच्या 2 पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. तिथे पुन्हा 1 पांढरा 3 गुलाबी असे मणी ओवून घेतले आहेत आणि हा पांढरा मणी आणि ह्या इकडच्या पूर्ण पांढऱ्या मण्यांमधून दोरा बाहेर काढून घेतला. आता ह्याही बाजूच्या संपूर्ण पांढऱ्या मण्यांमधून दोरा बाहेर काढून घेतला. त्यानंतर हा सेंटरचा पांढरा मणी आणि त्याच्या समोरचा गुलाबी मणी ह्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुन्हा तीच प्रोसिजर आहे. 7 पांढरे मणी ओवून घेतले. 1 पांढरा मणी सोडून त्याच्या समोरच्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला. त्याच्या समोरचा हा 1 पांढरा मणी, त्यातून सुई बाहेर काढली. आता सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे. हा पांढरा मणी सोडून त्याच्या समोरच्या एका पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. पुन्हा सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या 2 पांढऱ्या मणींमधून दोरा बाहेर काढून घेतला. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतं. तुम्ही जर हे डिझाईन बनवलं तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
हे डिझाईन वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा अतिशय सुरेख दिसतं. वेगवेगळ्या कलरचे फुलं, छान पानं अतिशय सुरेख दिसतात. आता इथे शेवटच्या पाकळीचं डिझाईन आपण करतोय. 7 पांढरे मणी ओवून घेतले. एक पांढरा मणी सोडायचा, त्याच्या वरच्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा. त्यानंतर ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर आता सुईमध्ये 5 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि एक मणी सोडून त्याच्या समोरच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे. आता ही आपली शेवटची पाकळी सुरू आहे. त्या पाकळ्या कशा जॉईन करायच्या त्या ही पाकळी झाल्यावर सांगते. वरच्या बाजूनी मधल्या 2 मण्यांपर्यंत सुई फिरवून घ्यायची. त्यानंतर आता सुईमध्ये 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या मधल्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर एक पांढरा 3 गुलाबी असे मणी ओवून घ्यायचे. हे डिझाईन तयार करायला सोपी पण दिसायला अतिशय आकर्षक आणि सुरेख आहे. आता ह्या 6 पण पाकळ्या कशा जोडायच्या त्या मी सांगणार आहे. आता ह्या पाकळ्या कशा जोडायच्या त्या सांगते. 1 2 3 4 5 हे 5 पांढरे मणी, त्याच्यामध्ये 2 मणी सोडून एक गुलाबी मणी, 2 मणी सोडून एक गुलाबी मणी असे मणी इथे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण ह्या पाकळ्या जोडून घेतल्या आहेत त्याचप्रमाणे इथे सुद्धा जोडून घ्यायचं आहे. तर आधी ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. अतिशय सोपी आहे. इथे एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि दुसऱ्या पाकळीतल्या एका पांढऱ्या मणीमधून दोरा खालच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायचा एकाच मणीमधून. त्यानंतर त्याच्या बाजूचा ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा बाहेर काढून घ्यायचा.
इथे पुन्हा एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा. मग ह्या पांढऱ्या मणीमधून दोरा खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा आणि अगदी बाजूचाच पांढरा मणी त्यातून सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची. 2-2 मण्यांमधून आपल्याला सुई ही फिरवून घ्यायची आहे. पुन्हा एक गुलाबी मणी ओवला आणि बाजूच्या पाकळीतला हा दुसऱ्या नंबरच्या पांढऱ्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली. पुन्हा त्याच्या बाजूचा पांढरा मणी, पुन्हा एक गुलाबी मणी, हे 2 पांढरे मणी, एक गुलाबी, हे 2 पांढरे, अशा प्रकारे ओवून घ्यायचे. नंतर वरती गुलाबी मणी कसे जोडायचे ते सांगते. आता मी संपूर्ण गुलाबी मणी ओवून घेतले आहे. त्यानंतर ह्या 3 पांढऱ्या मण्यांमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. हा दुसरा पांढरा मणी आणि त्याच्यावरचा हा तिसरा पांढरा मणी. इथे एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा. त्यानंतर फक्त एकाच पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता अगदी सरळ रेषेत असणारे हे 4 पांढरे मणी ह्यातून सुई बाहेर काढायची. त्यानंतर इथे एक गुलाबी मणी ओवायचा. पुन्हा बाजूचा पांढरा मणी, बाजूच्या पाकळीतला पांढरा मणी, त्यातून सुई बाहेर काढून घेतली. पुन्हा ह्या बाजूचे पूर्ण पांढरे मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि बाजूच्या पाकळीतल्या ह्या एकाच पांढऱ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे 2 पाकळ्यांच्या मध्ये एक एक गुलाबी मणी जॉईन करत जायचा. आता शेवटचा गुलाबी मणी ओवल्यानंतर 1-2 पांढऱ्या मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची आणि तिथे गाठ पाडून घ्यायची. पुन्हा 1-2 मण्यांमधून फिरवून घ्यायची, तिथे एक गाठ पाडून घ्यायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे हे अतिशय सुरेख, आकर्षक, ठसठशीत फूल तयार झालेलं आहे. असे 4-5 फुलं जर तयार केले तर त्याचं एक सुंदर डिझाईन तयार होतं आणि त्याला आजूबाजूला पानं जर जोडली तर ते आणखीन आकर्षक दिसतं. तर नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय गजानन.